नमस्कार मित्रहो. नुकताच रामनवमीचा उत्सव पार पडला आणि या श्रीरामनवमीच्या उत्सवानिमित्त मी कोकणात आलो. कोकणात येण्यासाठी गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर एखाद्या नेत्याची भव्यता किंवा एखाद्या नेत्याची दृष्टी, त्याचा भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यासाठी सतत आणि सातत्यानं अगदी शास्त्रोक्त प्रयत्न कसे करायचे याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोव्याचं मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकरांनी हे गोव्याच्या विमानतळाचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न आज सत्यात उतरले. या विमानतळाचं उद्घाटन 11 डिसेंबर 2022 ला झालं, औपचारिक उद्घाटन. आणि त्यानंतर हा विमानतळ सुरू झाला 5 जानेवारी 2023 ला. दुसऱ्याच दिवशी मी या विमानतळावरून प्रवास केला होता. या विमानतळाने 2 वर्षात जे काही गोव्याला दिलेलं आहे किंवा कोकणी माणसाला दिलेलं आहे, विशेषतः गोवन माणसाला जे दिलेलं आहे ते थक्क करणार आहे. आणि याच गोवन भूमीमध्ये किंवा याच गोमंतक भूमीमध्ये कोकणी माणसाने जो काही विकासाचा एक पल्ला गाठायला सुरुवात केलेली आहे, त्यामध्ये हा आंतरराष्ट्रीय विमानतळ खऱ्या खुऱ्या अर्थानं मैलाचा दगड होणार आहे. या विमानतळावर उतरून मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणातल्या माझ्या गावी आलो आणि या प्रवासामध्ये एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे कोकण किनारपट्टीला एक मनोहर पर्रीकर हवा आहे. आता हा मनोहर पर्रीकर कोण देऊ शकतो हेच मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, जसं मी आपल्याला म्हटलं तसं गोमंतक भूमीमध्ये एखाद्या नेत्यानं आपल्या दिव्य दृष्टीने किंवा आपल्या दूरदृष्टीने जर विकासाचं एखादं काम, विकासाचा एखादा प्रकल्प आपल्या डोक्यात घेतला तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आहे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे जे विमानतळ मोपात या भागामध्ये जे वसलेलं आहे किंवा जे बनवण्यात आलेलं आहे, इथे खूप मोठ्या प्रमाणात काजूची शेती केली जायची आणि इथल्या अनेक ग्रामस्थांचा, इथल्या अनेक शेतकऱ्यांचा इथली जमीन देण्यासाठी, म्हणजे विमानतळाला जमीन देण्यासाठी विरोध होता. आणि मग त्यासाठी या गोवन नागरिकांनी किंवा इथल्या रहिवाशांनी अगदी राजकारणापासून, आंदोलनापासून, धरण्यांपासून ते थेट भुताटकी पर्यंतचे अनेक वेगवेगळे फंडे अवलंबून पाहिले. पण गोव्याचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर झालेले केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांनी एक आपल्या डोक्यात घेतलेलं होतं की आपल्याला एक आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं. आणि त्यासाठी त्यांचे एक OSD होते शानबाग नावाचे. त्यांनी शानबाग यांच्याकडे या विमानतळाच्या साठीची एक विंडो अधिकाराची आणि एक विंडो कामाची जबाबदारी सोपवली होती. शानबाग यांनी 10 वर्ष काहीच केलं नाही. फक्त मोपाचं विमानतळ आणि मनोहर पर्रीकर यांना रिपोर्टिंग, या 2 गोष्टी करत हा विमानतळ आज साकारलेला आहे. जसं मी म्हटलं की 11 डिसेंबर 2022 ला त्याचं औपचारिक उद्घाटन झालं. 5 जानेवारी 2023 ला इथून पहिल्यांदा विमानाने उड्डाण भरलं. मी 6 जानेवारीला या विमानतळावरून प्रवास केला. आज 2 वर्षांचा ज्या वेळेला काळ इथे पूर्ण झालेला आहे, त्यावेळेला इथले रस्ते, इथली वाहतूक बेट किंवा इथले पूल, इथली एकूणच व्यवस्था आणि इथे गोवन माणसाला किंवा इथल्या गोमंतकांमधल्या लोकांना मिळालेला रोजगार आणि गोव्याकडे आलेला परदेशी पर्यटक यांचा जर आपण विचार केला तर मनोहर पर्रीकर यांची विकासाची दृष्टी काय होती हे आपल्याला दिसू शकतं. आता मनोहर पर्रीकर हे स्वतः IIT चे विद्यार्थी होते. ते प्रचंड हट्टी होते, पण ते बुद्धिमान हट्टी होते. हट्टी 2 पद्धतीची माणसं असतात. एक हट्टी म्हणजे मी म्हणतोय तेच खरं, मला जे सांगायचंय तेच खरं, आणि दुसरं माझ्या बुद्धीने हे मला पटतंय, शास्त्रोक्त आणि विज्ञाननिष्ठेने हेच योग्य आहे असं आपल्या समोरच्यांना विज्ञानाच्या आणि अभियांत्रिकीच्या आधारावर पटवून देणं वेगळं हे मनोहर पर्रीकरांनी केलं. आणि त्यामुळे आज गोव्यामध्ये लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. अर्थात आता तिथल्या पर्रीकरांनंतरच्या पिढीने काही घोळ घालायला सुरुवात केली, त्यामुळे इथले परदेशी पर्यटक आता आणखी ठिकाणी पण
जाऊ लागलेले आहेत, गोव्याच्या पर्यटनाची संख्या सुद्धा कमी होते. पण मित्र, गेल्या काही वर्षामध्ये गोव्यामध्ये जवळपास 25हून अधिक पंचतारांकित, ज्याला आपण 5 स्टार्स हॉटेल म्हणतो, ती उघडलेली आहेत, ती कार्यरत आहेत. आणि 3 स्टार आणि 4 स्टार म्हणजे 3 तारांकित आणि चतुर्थ तारांकित हॉटेलांचा तर आपण विचारच न केलेला बरा. इतकी हॉटेल्स तिथे आहेत, कॅसिनो तिथे आहेत, वेगवेगळ्या मनोरंजनाच्या गोष्टी तिथे आहेत, जलपर्यटन तिथे आहे, सागरी साहसी क्रीडा प्रकार तिथे आहेत. आणि त्यामुळे गोव्याचं पर्यटन खुललेलं आहे. तिथला मद्य व्यवसाय असेल किंवा तिथला खाण कामगार खाण उद्योग असेल, या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर गोवा हे एक छोटं राज्य, एक आगळं वेगळं स्थान देशाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये आणि भौगोलिक नकाशावर आपलं वेगळेपण निर्माण करू शकतो. आता मी जे म्हटलं आपल्याला की तिथून सिंधुदुर्ग मध्ये येताना आपल्याला एक मनोहर पर्रीकर असण्याची किंवा हवा असण्याची गरज आहे. आणि तो मनोहर पर्रीकर कोण आहे, तर तो मनोहर पर्रीकर कोण होऊ शकतं, आपण गेली अनेक वर्ष या नेत्याला पाहतोय. पण आता सध्या जसा IPLचा जमाना आहे तसा या नेत्यासाठी पण आता स्लॉग ओव्हर मधल्या बॅटिंगचा काळ आलेला आहे. त्या नेत्याचं नाव आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे खासदार नारायण तातू राणे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उद्योग मंत्री, दुग्ध विकास मंत्री, अशी अनेक मंत्रालय ज्या नेत्यानं आपल्याकडे ठेवली, त्यांचा कारभार पाहिला आणि त्यानंतर राज्याचं मुख्यमंत्री होण्याचं भाग्यही या नेत्याला लाभलं. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रीपदी विराजमान होण्याचं भाग्यही या नेत्याला लाभलं. आज आता मी ज्या वेळेला या मोप्याला उतरल्याच्या निमित्ताने जरी हे मी आपल्याला सांगत असलो तरी 10 एप्रिल हा नारायण राणे यांचा वाढदिवस आहे. नारायण राणे यांनी काय केलं, असं अनेकांना, त्यांच्या विरोधकांना प्रश्न पडू शकतो. तो माझ्यातल्या माध्यमकर्मीलाही पडू शकतो किंवा राणेंच्या विरोधकांनाही पडू शकतो आणि राणेंच्या समर्थकांनाही पडू शकतो. तर राणेंनी काय केलं, तर राणेंनी बघा, जर आपण कोकण किनारपट्टीचा विचार केला तर इथे 3 मोठे जिल्हे आहेत किंवा 3 जिल्हे. एक जर तळ कोकणातला सिंधुदुर्ग जिथे 3 आमदार आहेत, रत्नागिरी जिथे 5 आमदार आहेत आणि रायगड जिथे 6 आमदार आहेत. या जर आपण 14 आमदारांचा विचार केला तर राणे ज्या मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडून जायचे तो जो भाग आहे तिथे फक्त 3 आमदार आहेत. मित्रहो, ज्या भागामध्ये फक्त 3 आमदार आहेत त्या भागाचा राजकीय दबदबा निर्माण करण्याचं सगळ्यात मोठं काम हे नारायण राणेंनी केलं. राणे खऱ्या अर्थानं कोकणचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. पण त्यांच्या विरोधकांच्या बाजूने जर आपण बोलायला झालो तर राणेंनी राजकीय दहशतवाद आणला, राणेंनी दबंगशाही आणली, राणेंनी असं केलं, राणेंनी तसं केलं, हे सगळं म्हणणं ठीक आहे. पण राणेंनी सिंधुदुर्ग सारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये किंवा कडे कपाऱ्यांनी भरलेल्या जिल्ह्यामध्ये किंवा आडवळणांनी भरलेल्या जिल्ह्यामध्ये रस्त्यांचं जाळं विणलं, पायाभूत सुविधा उभ्या केल्या. हे त्यांचं जे श्रेय आहे हे आपण त्यांना द्यायलाच हवं. पण आता जी वेळ आहे ती वेळ कसली आहे, तर ती वेळ रस्ते, रुग्णालय किंवा एसटी स्टँड याच्यावरती खुश होण्याचे किंवा याच्यावरती समाधान व्यक्त करण्याचे दिवस नाही आहेत. कारण येणारी तरुण पिढी ही माहिती आणि तंत्रज्ञानाच्या भरवशावर अख्खं जग आपल्या कवेत घेऊ पाहते. या सगळ्या पिढीला जर काही आपल्याला द्यायचं असेल, राणेंनी काय केलं, तर राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून घेण्यासाठीचे प्रचंड प्रयत्न केले आणि राज्यातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग घोषित झाला. त्यानंतर अनेक गोष्टी कोकणात येऊ पाहत होत्या. म्हणजे मग समजा आपण जर विचार केला तर सी वर्ल्ड सारखा प्रकल्प असेल किंवा नाणार सारखा प्रकल्प असेल, त्याचप्रमाणे जैतापूर सारखा प्रकल्प असेल, असे अनेक प्रकल्प या ठिकाणी येऊ शकतील अशी या संपूर्ण किनारपट्टीची क्षमता आहे. आता इथे झालं काय ते मी आपल्याला सांगतो. इथे मोठ्या प्रमाणात रोजगार होऊ शकले नाहीत. आता बघा, मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबई ही तशी जरी छोटी असली तरी ती देशाची आर्थिक राजधानी आहे. वेगवेगळी दळणवळणाची साधनं असतील. तर गेल्या काही काळात राणेंना जसं राज्यात काम करता आलं तसं त्यांना केंद्रातही काम करता आलं. पण इथल्या संपूर्ण राज्य, एकटे राणे याला दोषी नाहीत. जर संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जर आपण विचार केला तर इथे एक विशाल दृष्टी असलेल्या नेत्याने किंवा नेतृत्वाने जो आपला ठसा उमटवायला हवा होता तो उमटवता आला नाही, हे सुद्धा इथे नमूद करायला हवं. आता उदाहरणार्थ, राणे उद्योग मंत्री होते, त्यानंतर उदय सामंत त्याच्यानंतरचा सर्वाधिक काळ उद्योग मंत्री आहेत आजही.
पलीकडे जर आपण गेलो रायगडमध्ये तर तिथले सुभाष देसाई जे स्वतः माणगावचे आहेत ते उद्योग मंत्री होते. म्हणजे कोकण किनारपट्टीवर उद्योग मंत्री पद आलं, उद्योग मंत्रालय आलं, पण उद्योग आले का? तर त्याचं उत्तर कोकणी माणूस देऊ शकेल. पण म्हणून राणेंनी काहीच केलं नाही असं समजण्याचं कारण नाही. जसं मी आता आपल्याला म्हटलं की नारायण राणे आता सध्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे खासदार आहेत. अमित शहा यांचे ते अत्यंत निकटवर्ती आहेत. दिल्लीमध्ये त्यांचं बऱ्यापैकी वजन आहे, कारण जर आपण पाहिलं दिल्लीचा व्याप जर पाहिला तर देशातले 750 खासदार तिथे येत असतात. अनेक खासदार एक दुसऱ्याला ओळखत नाहीत. पण मित्र हो, जिथून फक्त 3 आमदार निवडून येतात त्या भागातून जाणाऱ्या खासदाराला निम्मी राज्यसभा आणि निम्मी लोकसभा ओळखते, हे सुद्धा इथे नमूद करायला. आता सीवर्ड सारखा प्रकल्प असेल किंवा नाणार सारखा जो प्रकल्प असेल, बारसू सारखा प्रकल्प, जैतापूर, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला प्रकल्प सुरू करणं किंवा त्याचा शुभारंभ करणं, त्याची कोनशिला बसवणं हे सोपं आहे. पण ते करत असताना त्याच्या मागे सतत एका ध्यासानं पडणारी यंत्रणा ही उभी राहायला हवी. मग तो एखादा शानबाग असेल किंवा एखादा अनिल गायकवाड किंवा राधेश्याम मोपलवार असेल, यांचा जर आपण विचार केला. आता सध्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे दोघंही नागपूरमधून येतात. आता आपल्या अनेक प्रेक्षकांनाही माहिती असेल की फडणवीस आणि गडकरी यांचं फारसं जमत नाहीये. दोघंही एकाच भागातले असले तरी दोघांची मतं, दोघांची कामाची पद्धत, दोघांची माणसं निवडण्याची पद्धत याच्यामध्ये विलक्षण बदल आहे, तफावत आहे. आणि तो असू शकतो ज्येष्ठतेनुसार, वयातल्या अंतरानुसार असू शकतो. पण या दोन नेत्यांचं एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो. विकास या एका गोष्टीसाठी हे दोघेही जण आपले मतभेद बाजूला ठेवतात. मग त्यावेळेला नितीन गडकरी असं कधी समजत नाहीत की संदीप जोशी याचं काम पाहतोय, मी का त्याला मदत करायला हवं. संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती आहेत. किंवा गडकरींचा एखादा जवळचा माणूस जर समजा तो काम पाहत असेल तर देवेंद्र फडणवीस त्याला दाद देत नाहीयेत असं होत नाही. नागपूरचा विकास आहे, विदर्भाचा विकास आहे, मग आपण तो केला पाहिजे. ही गोष्ट आता पुढच्या 2 वर्षामध्ये कोकणामध्ये रुजवण्याची खूप मोठी जबाबदारी ही नारायण राणे यांच्यावर आहे. आज त्यांचा वाढदिवस किंवा त्यांच्या वाढदिवसाचा ही पूर्वसंध्या आहे आणि त्यांचा 10 तारखेला वाढदिवस साजरा होणार आहे. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर नेते मंडळी, राजकीय मंडळी त्यांना शुभेच्छा देतील. पण राणेंनी काय कोकणाला द्यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर राणेंनी गोव्यातला एक पर्रीकर इथे जिता जागता साकारायला हवा असं मला वाटतं. आणि तो साकारण्यासाठी गंमत कशी आहे बघा, की आज ज्या वेळेला ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं आहे त्याला मनोहर पर्रीकर यांचं नाव देण्याचं दातृत्व किंवा मोठेपण हे नरेंद्र मोदी यांनी दाखवलं. समृद्धी महामार्ग झाला, तो समृद्धी महामार्ग ही कल्पना होती देवेंद्र फडणवीस यांची. ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि नगरविकास मंत्री म्हणून किंवा या MSRDCचा मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांनी ते काम करून घेतलं. जमिनीचं हस्तांतरण किंवा जमीन अधिग्रहित करणं ही खूप मोठी जबाबदारी होती. आर्थिक गंगाजळी जमवणं ही एक खूप मोठी जबाबदारी होती. फडणवीसांनी मोठ्या हुशारीने काय केलं बघा. फडणवीसांनी बँका आणि वित्तीय संस्था यांना या रस्त्यासाठी आर्थिक सहाय्य उभं करण्यासाठी एक यंत्रणा उभी केली. मग तिथे राधेश्याम मोपलवार अत्यंत वादग्रस्त अधिकारी, इतका वादग्रस्त अधिकारी राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये दुर्मिळ असेल. त्याच्या बरोबरीने कोण होतं तर अनिल गायकवाड जे आता सध्या व्यवस्थापकीय महासंचालक आहेत. यांच्याबद्दल अनेक मतमतांतर, अनेक मुद्दे आहेत. पण या दोन्ही अधिकाऱ्यांना एकत्र आणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्ग साकारला. पुढच्या अवघ्या काही दिवसांमध्ये त्याचा संपूर्ण हा राष्ट्राला समर्पित होईल. संपूर्ण देशातला महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तेव्हा फडणवीस असं नाही म्हणाले की एकनाथ शिंदे हे तर दुसऱ्या पक्षाचे आहेत, मी त्यांना का मोठं करू. या सगळ्या जमिनींच्या व्यवहारामध्ये ते श्रीमंत होणार आहेत, त्यांना श्रेय मिळणार आहे, मी का त्यांना मोठं करू असं नाही म्हणाले फडणवीस. फडणवीसांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण केला. नाव कोणाचं दिलं तर त्यांच्या बरोबर राजकीय वैर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या वडिलांचं, म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं. ज्या वेळेला अशा पद्धतीची कामं होतील त्यावेळेला कोकण खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम होईल. आता कोकणातलं सगळ्यात मोठं
जर समस्येचं जाळं काय असेल तर इथलं स्थलांतर, इथली माणसं स्थलांतर का होतात, तर ती उपजीविकेसाठी, पोटा पाण्यासाठी, उद्योग व्यवसायासाठी आपला मुलूक सोडून किंवा आपला भाग सोडून बाहेर जातात. जसं राणे मूळचे कोकणातले, ते मुंबईत गेले. मी मूळचा कोकणातला आहे, मुंबईत आलो. अनेक लोक ही इथून कोकणात गेली. आता या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याच वेळेला होतंय काय, की राणे भले एखादा मोठा प्रकल्प आणतील, पण पाठपुरावा करणारी मंडळी कोण आहेत? आज राणेंचा वाढदिवस आहे म्हणून हा आपण विषय करतोय, हा एक वेगळा भाग झाला. पण त्याही पेक्षा नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याच्या आयुष्यातला हा सुवर्ण काळ आहे मित्र हो. कारण ते स्वतः खासदार आहेत. त्यांचा एक मुलगा कॅबिनेट मंत्री आहे, नितेश राणे. निलेश राणे हे स्वतः आमदार आहेत, जे स्वतः माजी खासदार आहेत. दोघंही उच्च शिक्षित आहेत. पण जे राणेंनी केलं ते आता पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही नितेश आणि निलेश यांची आहे. लोकप्रतिनिधीचा विचार केला म्हणजे मग त्यात कोण आहेत? नितेश राणे आहेत, निलेश राणे आहेत आणि दीपक केसरकर आहेत. दीपक केसरकर यांनी राणेंना जितकं डॅमेज केलं तितकं दुसरं कोणीही डॅमेज केलं नाही. सध्या ते राणेंच्या पंखाखाली आहेत. पण सिंधुदुर्गमध्ये जर काही करायचं असेल तर एका विचाराची मंडळी ही तिथे एकत्र आलेली आहेत. पण या जिल्ह्यामध्ये आणि या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर असलेलं जे प्रचंड पोटेन्शियल आहे हे आता देवेंद्र फडणवीसांनी ओळखायलाच हवं, अशी या कोकण किनारपट्टीची मागणी आहे. याचं कारण काय, की राज्याचा मुख्यमंत्री ज्या वेळेला प्रसन्न होतो एखाद्या प्रकल्पावर किंवा एखाद्या भागावर, त्यावेळेला त्या भागाचा विकास होत असतो. समृद्धी महामार्गावर जर देवेंद्र फडणवीस प्रसन्न झाले नसते तर कुठला मोपलवार, कुठला गायकवाड, कुठला एकनाथ शिंदे हा प्रकल्प रेटू शकला असता? मुळीच नाही. जर एखादी गोष्ट करायची असेल तर त्या नेत्याचं त्या प्रकल्पाकडे तितकं बारकाईने लक्ष असायला हवं. आता सी वर्ल्ड सारखा प्रकल्प अत्यंत उत्तम प्रकल्प आहे, हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे राणेंच्या कल्पनेतला. चिपीचं विमानतळ जेव्हा आपण मोपाला उतरतो त्यावेळेला तिथलं दृश्य आणि ज्या वेळेला चिपी हे वेंगुर्ल्यातल्या एका ठिकाणी आपण ज्या वेळेला उतरतो बॅरिस्टरनाथ पै या विमानतळावर, त्यावेळेला तिथलं दृश्य, तिथला भकासपणा, तिथली विमानांची अनिश्चितता, तिथली वाहतूक व्यवस्था, तिथले अंतर्गत रस्ते, तिथली गटारांची व्यवस्था, या सगळ्याचा जर आपण विचार केला तर याच्यामधला तफावत हे जमीन आसमान नाहीये, तर आसमान आणि पाताळ इतका आपल्याला हा सगळा भाग बघायला दिसतो. आणि मग त्यावेळेला राणेंसारखा जर एखादा डॅशिंग नेता की जो फक्त 3 आमदारांच्या संख्याबळावर राज्यातला मुख्यमंत्री होण्याचं धाडस करतो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या जमदगडीला आपल्या कवेत सामावून घेत महाराष्ट्राचं राजकारण पुढे नेण्याची व्यवस्था करतो, त्या नेत्याचा ज्यावेळेला वाढदिवस साजरा होतोय त्यावेळेला या नेत्याकडून या संपूर्ण कोकण किनारपट्टीला एक असं नेतृत्व किंवा एक असे संस्कारक्षम नेते देण्याची गरज आहे. मला वाटतं नारायण राणे यांनी ते करणं ही या भागाची, या प्रदेशाची खरं तर गरज आहे. आता आपण जर समजा रत्नागिरीत विचार केला तर रत्नागिरीमध्ये जी काही नेते मंडळी आहेत त्यामध्ये उदय सामंत एक असा नेता आहे की जो भविष्याचा वेध घेऊ शकेल. पण जोपर्यंत ते रत्नागिरी या परिघामधून बाहेर पडणार नाहीत आणि सबकुच सामंत असा विचार सोडणार नाहीत तोपर्यंत रत्नागिरीचाही विकास होणार नाही. आणि जे सिंधुदुर्गचं झालं ते रत्नागिरीचं होऊ शकतं. रायगडचा जर आपण विचार केला तर रायगडमध्ये जे 6 आमदार आहेत ते सगळेच्या सगळे आमदार हे सत्ताधीश आहेत आणि लक्ष्मीपती आहेत, कारण इथे असलेल्या जमिनीला असलेल्या किमती, शिवाय मुंबईच्या जवळ असलेलं सागरी मार्गाने येऊ शकण्याची व्यवस्था आणि मुंबईच्या जवळ आता अटल सेतूने येण्याची व्यवस्था, यामुळे रायगडचं एक जे काय भौगोलिक आणि आर्थिक स्थान आहे ते वेगळे आहे. ती तुलना सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी करू शकणार नाही. पण म्हणून सिंधुदुर्गमध्ये क्षमता नाहीये का, तर आहे. पण तिथे एक पर्रीकर हवाय आणि एक नारायण राणे सुद्धा हवाय की जे अत्यंत नेटाने एखादी गोष्ट रेटून नेऊ शकतील. पण तो नेटाने रेटून नेण्याचा जो काही प्रकार आहे हा बुद्धिवादी हट्ट असायला हवा असं मला वाटतं. आज राणेंचा ज्या वेळेला वाढदिवस साजरा होतोय, 2 वर्षात त्यांचा अमृत महोत्सव साजरा होईल. ज्या वेळेला नारायण राणे आपल्या वयाची 75 पूर्ण करतील त्यावेळेला खरंच कोकणातला सी वर्ल्ड हा पूर्णत्वाला आलेला असेल का? तर याचं उदाहरण सांगतो. देवेंद्र फडणवीसांनी सह्याद्रीवर एक बैठक बोलावली होती आणि ही बैठक या सी वर्ल्डच्या संदर्भात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेला अनेक मंडळी या सी वर्ल्ड बद्दल बोलत होते. मित्रांनो, या बैठकीतली एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. हा जो सी वर्ल्डचा प्रकल्प केला जाणार आहे हा मालवण तालुक्यामधल्या वायंगणी या परिसरामध्ये केला जाणार आहे. ही जागा निवडायला कोणी हवी होती?
ही जागा निवडायला हवी होती एखाद्या जगभरातल्या प्रतितयश सी वर्ल्ड कंपनीने निवडायला हवी होती. म्हणजे जर एखादं पंचतारांकित हॉटेल निवडायचं असेल किंवा करायचं असेल तर ते कोणी निवडायला हवं? ते रतन टाटांनी निवडायला हवं. कारण त्यांना त्या विकासाची, त्यांना त्या तिथल्या पायाभूत सुविधांची, गरजांची आणि एकूणच सगळ्या भवतालाची नीट परीक्षा असते. आता ज्या वेळेला एखादा अधिकारी, मग तो पीडब्ल्यूडीचा असेल किंवा मग तो मत्स्य व्यवसाय मधला अधिकारी असेल, तो जर सी वर्ल्ड सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची जागा निवडत असेल आणि सरकार त्याच्यानुसार पुढे जात असेल तर त्याला काय म्हणावं? मित्रांनो, आता मुंबई पुणे हे अंतर जे जवळ आलं आणि हा जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनला, हा बनला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतून. पण हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक IAS अधिकारी होते, त्यांचं नाव होतं सिन्हा. या सिन्हांना बाळासाहेबांनी पूर्णतः अभय दिलेलं होतं. तुमच्या आड कोणीही येणार नाही, मला मुंबई पुणे अवघ्या काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये जवळ आलेले बघायचे आहेत. आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग आकाराला आला. हे सांगण्याचं कारण असं आहे की आता राणेंना निवृत्तीचे वेध लागलेले आहेत. हे जरी खरं असलं, हा त्यांच्या IPLच्या म्हणजे 20 षटकातला सगळ्यात स्लॉग ओव्हरचा जरी काळ असला तरी आता इथल्या कोकणी माणसांनी राणेंच्या पाठी खंबीरपणे उभं राहत त्यांच्याकडून असे भव्य प्रकल्प आकाराला येतील अशा पद्धतीची व्यवस्था करून घ्यायला हवी. आणि नारायण राणे यांनी सुद्धा आता तो कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या विचाराचा आहे, तो कोणत्या आचाराचा आहे, याच्यापेक्षा जो उत्तम काम करणार असेल, मग तो अभियांत्रिकीमध्ये असेल, जो विज्ञानामध्ये असेल, सागरी गोष्टींमध्ये असेल किंवा सागरी जैविकतेमध्ये ज्याचं अभ्यास असेल, विमान उड्डाण या विषयामध्ये ज्याचं हे असेल, हॉटेल इंडस्ट्री मधली ज्याची एक्सपर्टीज असेल, अशा सगळ्या लोकांना आता सिंधुदुर्गसाठी राणेंनी एकत्र आणणं हीच राणेंच्या वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट या कोकणी माणसाला ठरू शकेल. आता मी आपल्याला हा व्हिडिओ संपवताना 1999 ची गोष्ट सांगतो. 1999ला ज्या वेळेला शिवसेना भाजप युतीचं सरकार गेलं त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नारायण राणे होते आणि गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री व्हावंसं वाटत होतं. राणेंना असं वाटत होतं की मला कमी कार्यकाळ मिळालेला आहे, मी मुख्यमंत्री आहे, पुन्हा मीच रिपीट व्हावं ही स्वाभाविक इच्छा त्यांची असणं शक्य होतं. 1999ला राणे आणि मुंडे यांच्यामध्ये जे झालं त्यातून युतीच्या हातून मुख्यमंत्री पद निसटलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेवर आले आणि 14 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात सत्ता केली. मित्रहो, हे आपल्याला सांगण्याचं कारण इतकंच आहे की काही नेते काही गोष्टींसाठी जर भांडत राहिले तर युतीकडून सटकलेला, आघाडीकडे गेलेला सुवर्ण काळ कसा आपल्या विरोधकांच्या हातात जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे. सध्या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. राणेंच्या घरात सत्तेची सगळी पद आहेत आणि या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येच राणेंचा शब्द हा महत्वाचा मानला जातो. त्यांची दोन्ही मुलं या सत्तेतल्या पक्षांमध्ये सदस्य म्हणून काम करत आहेत. एकूणच काय, सिंधुदुर्गमध्ये सत्ता आणि सत्ताकरण ओतप्रोत भरलेलं आहे. पण यातलं सगळं कोकणी माणसाला मिळण्यासाठी आम्हाला एक मनोहर पर्रीकर हवाय की आज जेव्हा आपण मोप्याला उतरतो त्यावेळेला आपला ऊर मनोहर पर्रीकरांच्या कामाने, त्यांच्या विकासाच्या ध्यासाने जसा भरून जातो. जेव्हा राणे आपल्या आयुष्याची शतक महोत्सवी वाटचाल करत असतील त्यावेळेला सिंधुदुर्गमध्ये पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक माणसाला इथल्या हवेच्या प्रत्येक झुळकीमध्ये आणि सूर्यप्रकाशाच्या किरणेमध्ये जर नारायण राणेंच्या कामाचा ध्यास आणि श्वास अनुभवता आला, इथली सुजलाम सुफलाम जी या मातीमध्ये आणि या पाण्यामध्ये आहे ती टिकवता आणि फुलवता आली तर मला वाटतं राणेंचा वाढदिवस अधिक शतायू होऊ शकतो. मित्रहो, नारायण राणे आणि मनोहर पर्रीकर यांची तुलना करण्याचा हा प्रयत्न नाहीये, पण पर्रीकरांनी जे केलं गोव्यामध्ये ते राणेंनी किंवा त्यांच्या कुटुंबाने सिंधुदुर्गमध्ये करावं हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. राणेंची दुसरी पिढी ही राजकीय इनिंगसाठी सज्ज आहे. एक त्यांचा मुलगा कॅबिनेट मंत्री आहे, दुसरा आमदार आहे, जो माजी खासदारही आहे. या दुसऱ्या पिढीकडे
राणेंची विकासाची दृष्टी परावर्तित करण्याची क्षमता आहे का? राणेंनी IPL सारख्या स्लॉग ओव्हरमध्ये आता धुवाधार बॅटिंग करून कोकणी माणसाला खरंच एक खूप मोठं सुखांची आघाडी मिळवून देण्याची किंवा सुखांची धावसंख्या धावफलकावर लावण्याची हीच वेळ आहे का? आपल्याला काय वाटतंय? आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा मित्र हो. आणि नारायण राणेंना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा आपण या मेसेज बॉक्स मध्ये आपल्या शुभेच्छा पाठवू शकता. मित्रांनो, या व्हिडिओ बद्दल किंवा या कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला काही मतं मांडायची असेल तर त्यांचं स्वागत आहे. अर्थात त्यासाठी संसदीय शब्दांचा आणि संक्षिप्त स्वरूपाचा वापर आपण केला तर त्याचं आम्ही नक्कीच स्वागत करू. महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक विषय अत्यंत थेट, अचूक आणि बिनधास्तपणे आपल्या समोर मांडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करून शेअर करायला विसरू नका. असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.